नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। विद्यार्थी नेता कन्हैया कुमारचा भाजप सरकारवर हल्लाबोल। अहमदनगरमध्ये त्यांच्या रॅलीचे स्वागत। श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये गोरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला, 8 जण गंभीर जखमी, पोलीस मात्र शांत। 9 ऑगस्ट रोजी संपन्न होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं, राहुरीच्या मराठा एकीकरण समितीच्या वतीने आवाहन। आणि SIFच्या जुन्नर तालुका संघटनेच्या वतीने श्री शिवछत्रपती महाविद्यालयापुढे मोर्चा। सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी सी 24 तास। वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक दुग्ध विकास मंत्री माननीय श्री महादेव जानकर साहेब, तसेच माननीय श्री शरदभाऊ वाचकर, जिल्हाध्यक्ष अहमदनगर, माननीय सौ सुवर्णा जराड, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा, माननीय सौ अलका पवार, जिल्हा उपाध्यक्षा, माननीय श्री नानासाहेब जुंधारे, तालुका अध्यक्ष, माननीय श्री राजूभाऊ बेल्हेकर, तालुका उपाध्यक्ष, माननीय सौ माया पटारे, महिला आघाडी तालुका अध्यक्ष, माननीय श्री भारत मतकर, शहराध्यक्ष, माननीय श्री गणेश थोरात, शहर उपाध्यक्ष, माननीय श्री विशाल भावले, युवक तालुकाध्यक्ष, माननीय श्री कपिल लाटे, तालुका उपाध्यक्ष, माननीय श्री राजू मकासरे, युवक उपाध्यक्ष, माननीय सौ मंगल पोपळगड, महिला आघाडी शहराध्यक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर। सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी सी 24 तास। वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक मेसर सिद्धेश ट्रेडर्स, बिल्डिंग मटेरियल सप्लायर, प्रोप्रायटर संतोष प्रभाकर जोशी। संपर्क 9822160052, मुक्काम पोस्ट हिरे रोड, पाईट, तालुका खेड, जिल्हा पुणे। बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी सी 24 तास। वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सी 24 तास हे न्यूज चॅनल जे राहुरीपासून चालू झालं आणि आता त्यांनी महाराष्ट्रात सगळीकडं एक चांगल्या प्रकारची प्रसिद्धी मिळवली आहे, खऱ्या बातम्या देणं, आणि त्याची लोकप्रियता वाढत चाललेली आहे। सदर चॅनल होऊन 3रा वर्धापन सादर करते। त्या 3ऱ्या वर्धापन दिनाला माझ्या पोलीस स्टेशनकडून, कोपरगाव शहर पोलीस स्टेशनकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा। त्यांचा वर्धापन दिन 15 ऑगस्ट ह्या रोजी येतो आहे, त्यामुळं 15 ऑगस्ट निमित्त ही सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। सत्यम शिवम सौंदर्यम हे ब्रीद असलेले अहमदनगर शहरातील सौंदर्य आभूषणांनी सजलेलं दालन SG कायगावकर सुवर्ण क्षणांसाठी सुदृढ नात्यांच्या बंधातून निर्मळ नाती जपत आणि विश्वासाची परंपरा कायम ठेवत साजरा करत आहे 80वा वर्धापन दिन सोहळा। अनमोल नात्यांचे सोनेरी दिवस। त्यानिमित्त SG कायगावकर आमच्या सन्माननीय ग्राहकांसाठी घेऊन आलेत दागिन्यांच्या मजुरीवर घसघशीत सूट। सोने चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट, हिरे प्लॅटिनमच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट। याशिवाय दररोज एका भाग्यवंताला दागिन्यांच्या मजुरीवर तब्बल 100% सूट। 24 जुलै ते 21 ऑगस्ट 2017 पर्यंत बदलत्या फॅशननुसार अद्ययावत अलंकार, नाविन्यपूर्ण मनमोहक डिझाईन्स, सर्टिफाईड हिऱ्यांचे अलंकार। SG कायगावकर सराफ अँड ज्वेलर्स। 80व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त अहमदनगर शहरातील दोन्ही दालनं विनम्र सेवेसाठी सज्ज आहेत। बुधवारी सुद्धा सुरूच राहणार।
त्वरा करा, डिस्काउंट कालावधी 24 जुलै ते 21 ऑगस्ट 2017 पर्यंत. SG कायगावकर, सुवर्ण क्षणांसाठी, सराफ बाजार आणि नगर मनमाड रोड, सावेडी, अहमदनगर. बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्त. विद्यार्थी नेता आणि JNU विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार यांच्या नेतृत्वाखाली निघालेली कन्याकुमारी ते पंजाबच्या हुसेनीवाला बाग पंजाब ही रॅली रविवारी रात्री अहमदनगरमध्ये पोहोचली. त्यावेळी या रॅलीचं उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलंय. या प्रसंगी सभास्थानी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विद्यार्थी नेता आणि JNUचा विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार यांच्या नेतृत्वाखाली निघालेली कन्याकुमारी ते पंजाबच्या हुसेनीवाला बाग पंजाब ही रॅली रविवार रात्री अहमदनगरमध्ये पोहोचली. रॅलीचं डाव्या विचारसरणीचे तसेच आंबेडकरवादी जनता आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त स्वागत करत या सभेस मोठी उपस्थिती लावली आहे. पोलिसांनी फक्त बंदिस्त सभागृहामध्ये सभेस परवानगी दिल्यानं शहरामधने रॅली फिरवता आली नाहीये. तसेच भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चानं सभेस विरोध केल्यानं सभास्थानी प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आपल्या भाषणामध्ये कन्हैया कुमारनं नोटाबंदी, गोरक्षकाकडनं होणारे हल्ले, विचारांची होणारी मुस्कटदाबी, शेतकरी कर्जमाफी आणि रोजगार आदी मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवरती हल्ला चढवलाय. सभेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये कन्हैया कुमारनं राहुल गांधींच्या गाडीची झालेली तोडफोडीचा निषेध करत दगडफेक सेनेवर असो, राहुल गांधींवर असो अथवा नरेंद्र मोदी यांच्यावर असो, मात्र अशा घटनांचा निषेध हा झालाच पाहिजे असं स्पष्ट केलंय. दोस्तों, अभी इंजीनियर साहब कह रहे थे कि हम सौभाग्यशाली हैं कि आप यहाँ आए. मैं कहता हूँ कि मैं सौभाग्यशाली हूँ कि मैं यहाँ आया हूँ, क्योंकि ये अहमदनगर है और इस अहमदनगर का इतिहास अगर बोला जाए तो पूरी रात बात करनी पड़ेगी. इतना गौरवशाली इतिहास है. चाहे वो बाबा साहब भीमराव अंबेडकर हों जिन्होंने यहाँ किताब लिखी, चाहे वो ज्योतिबा फूले और सावित्री ताई हो जिन्होंने यहाँ आकर अध्ययन किया और पुणे में जाकर के महिलाओं को पढ़ाना शुरू किया फातिमा बीबी के साथ, चाहे वो नेहरू हो, मौलाना अबुल कलाम आज़ाद हो, सबके आंदोलन का ये जगह रहा है. और यहीं की जेल में कुछ लोग उसे किला कहते हैं. अक्सर जो किला होता है हम मजलूमों के लिए जेल होता है. आज इंडिया को डिस्कवर करने की नहीं, इंडिया को रिकवर करने की जरूरत है. इन बेईमानों से, इन सांप्रदायिक शक्तियों से, देश को तोड़ने वाले, बंटवारा करने वाले इन बेईमानों से. प्रधानमंत्री जी ने कहा कि नोटबंदी हम इसलिए किए हैं कि काला धन वापस आएगा, आतंकवाद रुक जाएगा, नक्सली घटनाएं रुक जाएगी, कश्मीर में पत्थरबाजी बंद हो जाएगा और हम इस देश को समृद्धि के राह पे आगे लेकर के जाएंगे. काला धन निकालने के नाम पे नोटबंदी हो गई और नोटबंदी के बाद बैंकों के बाहर लंबी लंबी लाइनें लग गई और उन लाइनों में गरीब आदमी अपना जान दे दिए. 100 से ज़्यादा लोग मर गए और रिजर्व बैंक को पूछा गया कि कितना काला धन आया है. रिजर्व बैंक बोला अभी गिन रहे हैं. हम बोले बहुत बढ़िया बात है, हम लोग अच्छा दिन ढूंढ रहे हैं और आप काला धन गिन रहे हैं. तो इनका रोल ये है कि ये मन की बात करते हैं हर संडे को आकर के. इनका रोल ये है कि अंबानी जी के साथ फोटो खिंचवाते हैं. इनका रोल ये है कि ये विज्ञापन करते हैं. ये PM प्राइम मिनिस्टर नहीं है, ये PM प्रचार मंत्री हैं. और ये प्रचार किसका करते हैं? ये प्रचार करते हैं अंबानी और अदानी का कि इस देश में तो लोग इंसान खा रहे हैं. भीड़ जो है सड़कों पे लोगों को मार रही है. तो यह अपने आप में एक अनोखा देश है जहां मांस खाना बुरी बात है और इंसान खाना अच्छी बात है. और मैं तो सोच रहा हूं कि क्यों ना नासा को चिट्ठी लिखा जाए और नासा के लोगों को यहाँ बुलाया जाए और गाय माता से उनकी दर्शन करवाई जाए और उनको कहा जाए कि तुम दावा करते हो कि तुम दुनिया के सबसे विकसित देश के विकसित संस्थान हो, जहाँ हमारी गाय माता पे रिसर्च करके बताओ कि हमारी गाय माता गोबर नहीं वोट देती है. तुम इस पे एक शोध पत्र जारी करके दिखाओ. पूरी दुनिया में भाई साहब
पूरी दुनिया में गाय दूध देती है, गोबर देती है, हिंदुस्तान में गाय कुर्सी दिलाती है। ऐसा अनोखा गाय कहीं मिलेगा? जितना बोलना है बोल लो। पुलिस तुम्हारी, टीवी तुम्हारा, रिमोट तुम्हारा, सरकार तुम्हारी, राष्ट्रपति तुम्हारा, उपराष्ट्रपति तुम्हारा और प्रधानमंत्री तो तुम खुद ही हो। ये सब कुछ जब तुम्हारा है तो तुमको लगता है कि तुम चुनाव जीत रहे हो, तुम देश जीत रहे हो। तुमको कह देना चाहते हैं, तुम चुनाव जीत लो, हम लोगों का दिल जीत लेंगे, हमने ये तय किया है। और कि कैसे कैसे मंजर सामने आने लगे हैं, गाते गाते लोग चिल्लाने लगे हैं, अब तो इस तालाब का पानी बदल दो यारो, ये कमल के फूल कुम्हलाने लगे हैं। इस कमल के फूल को हमको बदलना पड़ेगा, तभी जाकर के हम तिरंगे को सुरक्षित रख सकते हैं। इसीलिए ये बात हमको तय करनी है कि हम एक सामाजिक एकता कायम करेंगे। गणेश राठोड, C24 तास, अहमदनगर। मुंबईमध्ये 9 ऑगस्ट रोजी संपन्न होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा दर्शवण्यासाठी कोपरगाव शहरामध्ये बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। मराठा क्रांती मोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन बाईक रॅली दरम्यान करण्यात आलंय। मुंबईमध्ये 9 ऑगस्टला होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी सध्या राज्यातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतोय। त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी बाईक रॅलीचं आयोजन करण्यात येत आहे। अशीच एक रॅली कोपरगावमध्ये आयोजित करण्यात आली होती। शेकडो तरुण आपल्या बाईक सोबत यावेळी रस्त्यावर उतरले। कोपरगाव येथील KBP विद्यालय मैदानामधून रॅली सुरुवात झाली। मोठा पूल, KJS कॉलेज, जिजामाता उद्यान, गांधी स्मारक, संभाजी महाराज स्मारक, येवला नाका, साईबाबा कॉर्नर, अण्णाभाऊ साठे स्मारक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक मार्गे ही रॅली येऊन छत्रपती शिवाजी महाराज स्मारक इथे या रॅलीचा समारोप झालाय। यावेळी रॅली मार्गावरील जिजामाता पुतळा, संभाजी महाराज पुतळा, अण्णाभाऊ साठे पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि छत्रपती शिवाजी महाराज आदी पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। दरम्यान कोपर्डी बलात्काराच्या घटनेनंतर राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणात मोर्चे निघतायत। या मोर्चामध्ये ना घोषणाबाजी ना कोणाचे नेतृत्व, एकदम शिस्तबद्धपणे हे मराठा मूक मोर्चे काढण्यात आलेत। त्याचप्रमाणे या रॅलीमध्ये कोणालाही अडथळा येणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे। शिवराय, आज सगळे इथे मराठा एकत्र झाल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते। खरं तर असं एकत्र आपल्याला नेहमीच व्हायला पाहिजे, पण काही गोष्टी अशा घडल्या आहेत, आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण एकत्र होतोय। आपल्याला आरक्षण हवं आहे, जे पाहिजेच, सगळ्यांना पाहिजेच ते मराठ्यांना आरक्षण, त्यामुळे खूप सारे फायदे होणार आहेत। आणि जी काही कोपर्डीची घटना घडली ती परत घडू नये, त्यासाठी आपण सगळ्यांनी 9 ऑगस्टला मुंबईमध्ये यावं ही माझी नम्र विनंती। जय शिवराय। आज या ठिकाणी आपण सर्व जमलेलो आहोत, त्याचे कारण म्हणजे कोपर्डीमध्ये घडलेली घटना आणि आपल्याला हवं असणारं आरक्षण। तरी मी सर्वांना विनंती करते की या गोष्टीसाठी सर्वांनी एकमताने पाठिंबा द्यावा आणि 9 ऑगस्टला मुंबई येथे भायखळाला सर्वांनी एकत्रितपणे यावं आणि आपल्या योगेश डोके, C24 तास, कोपरगाव। या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, सकाळ वर्तमानात बिनधास्त। सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी C24 तास। वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सविंदने ग्रामपंचायतचे उपसरपंच माननीय श्री संतोष शेठ मिंडे। बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास। वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री विश्वासराव देवकाते, अध्यक्ष पुणे जिल्हा परिषद पुणे, अध्यक्ष अहिल्या विकास प्रतिष्ठान आणि नाना पाटील मित्रमंडळ नीरा वाघज, तालुका बारामती।
बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री सदानंद कृष्णा शेट्टी, माजी अध्यक्ष स्थायी समिती, पुणे महानगरपालिका वरिष्ठ अध्यक्ष, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि माननीय सौ सुजाता सदानंद शेट्टी, नगरसेविका, पुणे महानगरपालिका, संपादक साप्ताहिक महिला राज्य, सदस्य वृक्ष प्राधिकरण समिती. C24 तास या वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक SP पेंट्स, होलसेल कलरचं दालन. आता कलर पेंटसाठी अहमदनगर, औरंगाबाद इथे जाण्याची आवश्यकता नाहीये. नेवासा शहरात होलसेल दरामध्ये कलर मिळण्याचं एकमेव दालन म्हणजे SP पेंट्स. तसेच कलर कॉन्ट्रॅक्टची कामं योग्य दरामध्ये केली जातील. आमचा पत्ता SP पेंट्स, जुन्या कोर्टजवळ, पाकशाळे शेजारी, नेवासा खुर्द, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर. प्रोप्रायटर जाकीर सलीम शेख, जावेद सलीम शेख आणि सलीमभाई पेंटर. संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 83 08 86 42 70, 98 60 01 43 13 आणि 98 60 12 41 71. सत्यम शिवम सौंदर्यम हे ब्रीद असलेले अहमदनगर शहरातील सौंदर्य आभूषणांनी सजलेलं दालन SG कायगावकर सुवर्ण क्षणांसाठी. सुदृढ नात्यांच्या बंधातून निर्मळ नाती जपत आणि विश्वासाची परंपरा कायम ठेवत साजरा करत आहे 80वा वर्धापन दिन सोहळा. अनमोल नात्यांचे सोनेरी दिवस. त्यानिमित्त SG कायगावकर आमच्या सन्माननीय ग्राहकांसाठी घेऊन आलेत दागिन्यांच्या मजुरीवर घसघशीत सूट. सोने चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट. हिरे प्लॅटिनमच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. याशिवाय दररोज एका भाग्यवंताला दागिन्यांच्या मजुरीवर तब्बल 100% सूट. 24 जुलै ते 21 ऑगस्ट 2017 पर्यंत. बदलत्या फॅशन नुसार अद्ययावत अलंकार, नाविन्यपूर्ण मनमोहक डिझाईन्स, सर्टिफाईड हिऱ्यांचे अलंकार. SG कायगावकर सराफ अँड ज्वेलर्स. 80व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त अहमदनगर शहरातील दोन्ही दालनं विनम्र सेवेसाठी सज्ज आहेत. बुधवारी सुद्धा सुरूच राहणार. त्वरा करा. डिस्काउंट कालावधी 24 जुलै ते 21 ऑगस्ट 2017 पर्यंत. SG कायगावकर सुवर्ण क्षणांसाठी, सराफ बाजार आणि नगर मनमाड रोड, सावेडी, अहमदनगर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. कत्तलखान्याकडे नेण्यात येणारे जनावरं पकडून दिल्याच्या रागामधनं श्रीगोंदा शहरातील काही तरुणांनी गोरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांवरती पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये प्राणघातक हल्ला केलाय. यामध्ये पुण्यामधील गोरक्षक दलामधील 8 कार्यकर्ते गंभीर जखमी झालेत. विशेष म्हणजे या सर्व प्रकारामध्ये पोलिसांनी हस्तक्षेप का केला नाही असा प्रश्न उपस्थित होतोय. पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे सूत्र हाती घेतले तेव्हापासून तालुक्यामध्ये धडक कारवाईची मोहीम त्यांनी हाती घेतली. त्याचाच एक भाग म्हणून रात्री आणि दुपारी कत्तलखान्याकडे जनावरे घेऊन जाणारा टेम्पो पोलिसांनी पकडलाय. यामध्ये पुणे येथील गोरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना महत्त्वाची मदत केली होती. कारवाई करून ताब्यात घेतलेला टेम्पो पोलीस ठाण्यामध्ये आणल्यानंतर फिर्याद दाखल करण्याचं काम सुरू झालं. सायंकाळी 6:30च्या दरम्यान हे कार्यकर्ते पोलीस ठाण्याच्या बाहेर आले. त्याच दरम्यान 20 ते 25 जणांच्या जमावानं पोलीस ठाण्याकडे जाण्याचा बहाणा केला आणि पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये असलेल्या गोरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांना वेढा घातला. या तरुणांना आपल्यावर हल्ला होणार याची शंका येताच त्यातील 4-5 कार्यकर्त्यांनी बाजूलाच असणाऱ्या एका गाळ्यामध्ये धाव घेतली. त्याचवेळी जमावानं हातातील दांडक्यानं मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण करणाऱ्या लोकांची संख्या जास्त होती, त्यामुळे गोरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांना जबर मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीमध्ये गोरक्षक दलाचे उपेंद्र बलकवडे, प्रतीक गायकवाड, निखिल जरांडे, केतन बासुदकर, तुषार कदम, नितीन देशमुख, सचिन जवळके, मंगेश नढे यांच्यावर हल्ला झालाय.
या हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झालेत. जखमी समस्त हिंदू आघाडी अखिल भारतीय कृषी गो सेवा संघ पुणे येथील कार्यकर्ते आहेत. त्यांच्यावरती श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. दर शनिवारी काष्टीचा बाजार बसतो जनावरांचा. इथून नगरला, श्रीगोंदा, दौंडला 100-150 गाई कापायला घेऊन जातात, गावरान गाई. त्यामुळे आम्हाला आज माहिती मिळाली होती की काष्टीच्या बाजारातून काही गाड्या भरून गाई व बैल नगरला, झेंडीगेटला कत्तलखान्यात जाणार आहेत. म्हणून आम्ही सकाळी 9-9:30च्या दरम्यान काष्टीमध्ये आलो. गाडी 12च्या दरम्यान गाडी भरून बाजारातून निघाली. त्यामध्ये बैल आणि गाई भरल्या होत्या. गाडी जशी बाहेर निघाली तशी मी PI पवार साहेब आहेत पोलीस स्टेशनचे, श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे, त्यांना मी फोनद्वारे माहिती दिली की अशी अशी गाडी आहे, आम्ही तिरंगा हॉटेलपाशी आम्ही ती गाडी थांबवते, आम्हाला पोलिसांची मदत पाहिजे. त्यानंतर PI साहेबांनी पोलीस तिथं पाठवले. गाडी आम्ही पकडली. गाडी घेऊन पोलीस स्टेशनला आलो. गुन्हा दाखल केला आणि जनावरं गाडीमध्ये 10 बैल आणि 2 गाई होत्या. ते सुखरूप गोशाळेत सोडल्या. अंदाजे 6च्या दरम्यान आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून बाहेर येत असताना 15 ते 20 कसाई गेटच्या बाहेर थांबले होते, पोलीस स्टेशनच्या गेटच्या बाहेर. त्यांनी आमचे फोटो काढले. फोटो काढल्यानंतर मी तसंच PI साहेबांना लगेच कळवलं की ह्यांनी फोटो काढलेत आणि तुम्ही काहीतरी ॲक्शन घ्या. तेवढ्यात मला पत्रकारांनी माहिती देण्यासाठी बोलवलं. म्हणून पत्रकारांना मी माहिती देण्यासाठी गेलो 8 नंबर गाळ्यामध्ये. तर 40 ते 50 जण कसं एकदम गोळा झाले तिथं आणि त्यांनी मला धक्काबुक्की केली आणि कार्यकर्त्यांना मारहाण करायला चालू केली. कार्यकर्त्यांनी मला आतमध्ये कोंडून ठेवलं. त्यामुळे मी वाचलो आणि 6 ते 7 जण आमचे कार्यकर्ते जखमी आहेत, गंभीर जखमी. ज्यावेळी मारहाण चालू होती त्यावेळेस अतिक कुरेशी म्हणून जो आहे त्यांचा मेन लीडर, तो आमचा हिमयंत देशमुख म्हणून कार्यकर्ता आहे. त्याच्या अंगावर तो मारा गेला. त्याच्या गळ्यातली 2 तोळ्याची चेन त्यांनी चोरली मारहाण करताना आणि त्यांनी कोयता त्याच्या असा अंगावर येणार तेवढं त्यांनी कार्यकर्त्यांनी आमच्या हुकल्यामुळे तो कार्यकर्ता वाचला. हा प्रकार पोलीस स्टेशनचं जे कमान आहे, कमानीच्या बाहेर प्रकार घडला पोलीस स्टेशनच्या हद्दीत. ते की पोलिसांनी लवकरात लवकर जे 40 ते 50 कसाई होते ते सगळ्यांना त्यांनी अटक करावी आणि कडक कारवाई करावी त्यांच्यावर. सर्व ठिकाणी गोरक्षक हिंसक आहेत अशी वर्तमानपत्रात आणि माध्यमांनी चर्चा असते, परंतु वस्तुस्थिती निराळी आहे. या आजच्या प्रकाराने सगळ्यांना कळलं असेल. नेहमीच कसाही आक्रमक असतात आणि प्रामाणिकपणे गोरक्षण करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्रास देणं, त्यांच्यावर हल्ले करणं ही त्यांची नेहमीची कामाची पद्धत असते. आणि खरं म्हणजे महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याचं संरक्षण अंमलबजावणी करणं हे पोलिसांचं काम आहे. परंतु पोलिसांची यंत्रणा कुठेतरी या अंमलबजावणीमध्ये कमी पडते म्हणून गोरक्षक रस्त्यावर उतरतात. या झाल्या प्रकरणापासून पोलिसांनी जर बोध घेतला आणि स्वतःच्या हातात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्याची सूत्र घेतली तर महाराष्ट्रासाठी फार चांगली गोष्ट होईल. महाराष्ट्रातलं राजकारणसुद्धा आज गोवंशाच्या रक्षणासाठी कुठेतरी कमी पडतं आहे हे या निमित्ताने लक्षात आलेलं आहे. आणि संबंधितांनी याच्यापासून काहीतरी बोध घ्यावा. आणि ही जी परिस्थिती आहे या परिस्थितीमुळे जनतेमध्ये नाराजी आहे. जनतेमधल्या नाराजीचं रूपांतर असंतोषात झालं तर पुढं काय होईल सांगता येत नाही. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. सालाबादप्रमाणे याही वर्षी राहुरी शहरातील शुभकीर्ती ग्रुपच्या वतीनं वैष्णोदेवी दर्शन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. शुभकीर्ती ग्रुपचे सतीश उर्फ गुड्डू पाटील तनपुरे यांच्या वतीनं गेल्या अनेक वर्षांपासून या सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. सालाबादप्रमाणे याही वर्षी राहुरी येथील शुभकीर्ती ग्रुपच्या वतीनं वैष्णोदेवी दर्शन सोहळ्याचं उत्साहात आणि शिस्तबद्धरित्या आयोजन करण्यात आलंय. वैष्णोदेवी दर्शन प्रस्थान सोहळ्याचे उद्घाटन कर्नाटक राज्याचे भूविज्ञान आणि खनिज मंत्री विनय कुलकर्णी, राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले, विखे पाटील साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुजयदादा विखे यांच्या हस्ते करण्यात आले. राहुरी येथील शुभकीर्ती ग्रुपचे सतीश उर्फ गुड्डू पाटील तनपुरे यांच्या वतीनं गेल्या अनेक वर्षांपासून वैष्णोदेवी सोहळ्याचं आयोजन करण्यात येत आहे. दर्शन सोहळ्याचं हे 15वं वर्ष आहे. चालू वर्षी या सोहळ्यामध्ये 351 भाविक भक्त सहभागी झालेत. ज्यांच्याकडे वेळ आहे पैसा नाहीये, ज्यांच्याकडे पैसा आहे पण वेळ नाहीये आणि ज्यांच्याकडे दोन्हीही आहे मात्र मार्गदर्शन नाहीये, या सेवेमधनं शुभकीर्ती ग्रुपनं मार्ग काढून वैष्णोदेवी दर्शन सोहळा सुखकर आणि शिस्तबद्ध केल्याचे ग्रुपचे प्रमुख सतीश तनपुरे यांनी सांगितले. पक्षनेते हे आपल्या यात्रेला प्रस्थान सोहळ्यासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिले होते.
कर्नाटकचे मंत्री विनय कुलकर्णी म्हणाले की कोणतंही राजकीय पाठबळ नसताना दरवर्षी यात्रेचं आयोजन करणं हे कठीण काम आहे। यासोबत त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्येही भरीव कामगिरी करावी अशी यात्रा के लिए इतना लोगों को लेके जाना बहुत बड़ा आसानी बात है, तो भी सतीश भाई ने उसका इतना खर्चा करके लेकिन वो ऑर्गेनाइज करके वो ले जाना बहुत बड़ा है, लेकिन अच्छा काम कर रहे हैं। हमको भी मन को बहुत अच्छा लगा। आप आगे चल के सतीश भाई के लिए क्या आप शुभकामना दोगे? नहीं, सतीश भाई ने अभी मैं बोल दिया ना, वो तो पॉलिटिक्स में आना का तो नहीं चाहता है उसका इंटरेस्ट भी नहीं है, लेकिन वो अच्छा बिजनेसमैन है, उसमें ज़्यादा माता जी ने उसको और बहुत बड़ा स्ट्रेंथ देने दो कि मैं बोल देता हूँ। तर डॉक्टर सुजयदादा विखे म्हणाले की कोणतंही राजकीय महत्त्वाकांक्षा न ठेवता सतीश तनपुरे हे गेल्या 15 वर्षांपासून हे अवघड काम करतायत, ही कौतुकाची बाब आहे। वर्षांपासून सतीश असेल आणि माननीय साहेबराव नाना असतील यांनी प्रत्येक कार्यक्रमाला आमच्या कुटुंबियातल्या सदस्यांना निमंत्रित करतात। प्रत्येक वर्षी साहेब किंवा अध्यक्ष मॅडम असतील किंवा मी आमच्या कुटुंबातले एक सदस्य यात्रेसाठी येतोच, कारण की या कुटुंबाचा आणि आमच्या कुटुंबाचा अतिशय जिव्हाळ्याचे संबंध पद्मभूषण खासदार बाळासाहेब विखे पाटलांपासून आहेत आणि हा जो उपक्रम आहे अतिशय निस्वार्थीपणे सतीश असेल किंवा त्यांचे जे काही युवक असतील, वृद्ध प्रतिष्ठान असेल, हे सगळ्यांच्या वतीने राबवलं जातं। तर मी आमच्या संपूर्ण विखे पाटील कुटुंबियांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे देखील यावर्षी या यात्रेला शुभेच्छा देण्यासाठी इथं आलेलो आहे आणि मी माझ्या वतीने आणि साहेबांच्या वतीने आम्ही सगळ्यांच्या वतीने कर्नाटकचे मंत्री आलेले आहेत, कर्डिले साहेब या ठिकाणी आमच्या सगळ्यांच्या वतीने यात्रेसाठी शुभेच्छा देतो। या प्रसंगी राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी या यात्रेस शुभेच्छा दिल्यात। तसेच राज्य लवकरच 100% भाजपमय होणार, डॉक्टर विखे भाजपचे खासदार होणार असं त्यांनी यावेळी सांगितलंय। विशेष खरं म्हणजे एक मोठा वेगळा आनंद असा होतो का साहेबराव नाना तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विशेष करून ज्यांच्या पुढाकाराने सतीशच्या पुढाकाराने गेली 15 वर्षापासून राहुरी ते वैष्णोदेवी यात्रा जी काढली जाते आणि यात्रेमध्ये सर्व गोरगरिबाला सर्वांना दर्शन घडवण्याचं काम केलं जातं। त्यांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजे। यात्रा आमच्यासारखे पुढारी काढतात, पण ते केवळ राजकीय हेतूसाठी स्वार्थासाठी काढतात। त्यांचा मात्र व्यक्तिगत कुठल्या प्रकारचा स्वार्थ नसतानासुद्धा तिने खरं वास्तविक आता ही यात्रा काढण्याचं काम त्याच्यामध्ये करतात। आणि विशेष करून आता तुमच्या कर्नाटकचे मंत्री विनयजी कुलकर्णी साहेब इथपर्यंत येतात, म्हणजे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तुमचं सतीशचे प्रेमाशिवाय काही येऊ शकत नाही। आणि विखे पाटलाच्या कुटुंबात आत्ताच त्याच्यामध्ये सुजयदादांनी सांगितलं, मग राधाकृष्ण विखे असतील, विखेताई असतील किंवा सुजयदादा असतील, ही प्रत्येक वर्षी येण्याची त्यांना खरं संधी मिळते। मी आता माझं भाग्य समजतो की यावर्षी मलासुद्धा या यात्रेला सहभागी होण्याची आणि विशेष करून शुभेच्छा देण्याची संधी मिळाली। त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सतीशला मी एकच शुभेच्छा देतो, सतीशने जास्तीत जास्त आता राजकारणामध्ये काही पडू नये। याचं कारण असं की राजकारण एवढं मोठं धकाधकीचं झालं, राजकारणापेक्षा एक मोठा आपला बहुजन समाजाचा उद्योगपती होऊ एवढंच वैष्णवचरणी मी प्रार्थना करतो। यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजीराव गाढे यांचं भाषण झालंय। या प्रसंगी राहुरीचे नगरसेवक साहेबराव तनपुरे, डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्यामकांत निमसे, संचालक विजयराव डवले, नंदकुमार डोळस, नगरसेविका राखी तनपुरे, रुद्राक्ष युवा मंचचे नितीन तनपुरे, गोवर्धन तनपुरे, शनेश्वर देवस्थानचे उपाध्यक्ष नानासाहेब बानकर, नगरसेवक शहाजी जाधव ठाकूर आदी उपस्थित होते। शुभकीर्ती ग्रुपच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा साईबाबांची मूर्ती आणि मराठमोळे फेटे बांधून सत्कार करण्यात आला। यावेळी भाविक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश मनसरे यांनी केले, तर आभार अक्षय तनपुरे यांनी मानलेत। मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। कोपरगाव येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे ग्राहक तक्रार निवारण आणि संवाद दिनाच्या दिवशी तसेच रक्षाबंधन निमित्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राखी बांधून गांधीगिरी करण्यात आली आहे। कोपरगाव शहरामधील अनेक वीज ग्राहकांना ज्यांचा विजेचा वापर कमी आहे त्यांना मोठ्या रकमेची वीज बिलं पाठवण्यात येत आहेत। वितरण व्यवस्थेमधील संबंधित यंत्रणेच्या गलथान कारभारामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे। यामध्ये नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो।
वीज ग्राहकांना योग्य सेवा मिळावी म्हणून रक्षाबंधन निमित्त कोपरगाव येथील कार्यालयामध्ये अधिकारी आणि कर्मचारी बांधवांना राखी बांधून गांधीगिरी करण्यात आली आहे आणि त्यांच्या बदल्यात आम्हा भगिनींना योग्य वीज बिलं देऊन आमचं संरक्षण करावं अशी मागणी महिलांनी केली आहे। यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता जितेंद्र महाजन यांना निवेदन देण्यात आलं। या प्रसंगी विमल पुंडे, सपना मोरे, सुमित्रा कुलकर्णी, मुनाली आवाडे, छाया खैरनार, दीपाली नलगे, धनश्री देवरे, स्वाती पुंडे, अश्विनी पुंडे आदींसह ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांनी सांगितले की त्यांना काय काय अडचणी येतात आणि कशामुळे ते रीडिंग वाढतं किंवा काय होतं ते, तर हे मला वाटतं या सगळ्या चुका MSEBीच्या आहेत आणि त्यांच्या चुकांचं निष्करण सर्वसामान्य जनतेवर बोजा पडत असतो। तर त्यांनी त्यांच्या चुका सुधारून लोकांना योग्य तो न्याय द्यावा एवढी विनंती। बिल रीडिंगप्रमाणे येत नाही, रीडिंगवाले वेळेवर येत नाही, अशा वेगवेगळ्या अनेक तक्रारींनी ग्राहक त्रस्त झालेले आहेत। म्हणून आज ग्राहक निवारण दिनाचं आणि रक्षाबंधनाचं औचित्य साधून शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं त्याचप्रमाणे योग प्रचार प्रसार समितीच्या वतीनं आम्ही आज इथे ग्राहक तक्रार निवारण दिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी आलेलो आहोत आणि आमच्या तक्रारींचा MSEBीने पाठपुरावा करावा व सामान्य जनतेला लवकरात लवकर योग्य प्रकारे वीज बिल देताना योग्य न्याय देऊन वीज बिल द्यावं, त्यांचं जे वापर आहे त्याप्रमाणे वीज बिल द्यावं। मागील पुढील रीडिंगचा जो बोजा एकदम पडतो मीटरच्या प्रॉब्लेममुळे तो बोजा पडता कामा नये, कारण प्रत्येक महिन्याचं एक आर्थिक नियोजन असतं। त्या आर्थिक नियोजनाला सुद्धा मग ते आर्थिक नियोजन बसवताना कुटुंबावर ताणतणाव येतात, कारण एकदम एकखटी आल्यानंतर ते भरताना त्यांना त्रास होतो। अशा अनेक समस्या घेऊन आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। निश्चित बिल तेवढं आमचं युनिट प्रमाणे 200-250 पर्यंत 300 पर्यंत बिल यायचं, तर अचानक 65,000चं बिल आम्हाला प्रदान करण्यात आलं आणि मग ते बिल घेऊन गेलो असता त्यांच्या नेहमीप्रमाणे अगोदर बिल भरा आणि नंतर आम्ही त्याची चौकशी करून मीटर तपासणी करण्यासाठी आमचे कर्मचारी पाठवू वगैरे असं विलंब करण्यात आला। मग आम्ही वारंवार यांच्याकडे तक्रार केल्या, वरच्यावर आम्ही त्यांना फॉलोअप केला आणि मग त्यांनी वीज आकारणी योग्य आहे की नाही त्यांचा माणूस मीटर तपासणीसाठी पाठवला। त्याच्या लक्षात आलं की आपल्या मीटर रिडिंग घेणाऱ्या व्यक्तीकडून ती चूक झालेली आहे आणि त्यामुळं अवाजवी बिल आम्हाला आकारण्यात आलं होतं आणि त्यांची चूक त्यांनी मान्य केली आणि आम्हाला आलेल्या 65,000च्या ऐवजी 900 रुपये बिल भरण्यास सांगितलं। आम्ही तूर्त ते भरलं आहे, परंतु आमची ही तक्रार आहे की या मीटर रिडिंगच्या ज्या त्यांच्या पद्धती आहे अत्यंत चुकीच्या आहे। कुठलंही रिडिंग घेतलं जात नाही, माणूस येतो नाही येत कळत नाही आणि अंदाजे बिलाची आकारणी केली जाते, त्यामुळे हा घोळ सगळा होतो आहे। त्याचप्रमाणे यांचे वीज मीटर हे थोडेसे चुकीच्या पद्धतीने बिल आकारणी केली जातात, अशा अनेक नागरिकांच्या इथं तक्रारी आम्ही ऐकल्या। यांच्या निवेदनानुसार ग्राहकांना जे अवास्तव बिलं आलेले आहेत ते लवकरात लवकर दुरुस्त करून मिळतील। तसेच मीटर्सचा शॉर्टेज असल्यामुळे मीटर डिस्प्ले प्रॉब्लेम असलेले मीटर्स लवकरात लवकर वरच्या ऑफिसवरून लवकरात लवकर आणण्यात येतील आणि ते ज्याप्रमाणे मिळतील त्याप्रमाणे बदलण्यात येतील। ज्यांचे वाढीव बिलं आलेले आहेत त्यांना, ज्या लोकांचे वाढीव बिलं आलेले आहेत त्या लोकांची बिलं जर नियमाप्रमाणे दुरुस्त करता येत असतील तर ती दुरुस्त करण्यात येईल। योगेश डोखे, C24 तास, कोपरगाव। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त। बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास। वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक नमस्कार। C24 तास या वृत्तवाहिनीचा 3रा वर्धापन दिन आहे। त्याचबरोबर आज 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन या ठिकाणी आपण साजरा करतो। मी आपल्याला स्वातंत्र्य दिन आणि स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो। त्याचबरोबर C24 तास यांना त्यांच्या 3ऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो। धन्यवाद। आयुर्वेदिक आणि नैसर्गिक जडीबुटी औषध आता मिळणार आपल्या श्रीरामपूर आणि राहुरी शहरात। डायबिटीज, मूळव्याध, मूतखडा
केस गळणं, केसातील कोंडा नष्ट करणं, दाढदुखी, वजन वाढवणं, वजन कमी करणं, गुडघे आणि कमरेचं दुखणं, पोट साफ न होणं या सर्व आजारांवरती हमखास रामबाण जडीबुटी आयुर्वेदिक उपचार. तसेच ऍसिडिटी, नायटा, गजकर्ण, तोंड येणं, स्त्रियांच्या अंगावरनं जाणं यावरही खात्रीशीर जडीबुटी औषधोपचार उपलब्ध. आता डायबिटीज मुक्त होण्यासाठी सुवर्ण संधी. एका महिन्यात 3 किलो वजन वाढवा याची 100% खात्री. जे जास्तीत जास्त औषध घेण्यासाठी 350 ते 400 रुपयाच्या आत खर्च येतो. कोणालाही गुण 10 पैकी 9 लोकांना पूर्णपणे येतो. कुठल्याही व्यक्तीला फसवत नाही. संपर्क घनश्याम किराणा स्टोअर, विठ्ठल काका वडनेरे. मोबाईल क्रमांक 97 63 48 0415. घरपोच सुविधेसाठी संपर्क 96 04 79 43 41. ठिकाण घनश्याम किराणा स्टोअर, दत्त मंदिरामागे, अशोकनगर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. आयुर्वेदिक जडीबुटी म्हणजे खात्रीशीर रामबाण इलाज. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. ऐतिहासिक मराठा क्रांती मोर्चाचा दुसरा टप्पा 9 ऑगस्ट रोजी मुंबई इथे संपन्न होणार आहे. या मोर्चामध्ये सर्व समाज बांधवांनी सहभागी व्हावं असं आवाहन मराठा एकीकरण समिती राहुरी यांच्या वतीनं करण्यात आलंय. कोपर्डी घटनेमधील आरोपींना शिक्षा करावी यासह मराठा समाजामधील विविध प्रश्नांसाठी काढण्यात आलेल्या ऐतिहासिक आणि शिस्तबद्ध मोर्चाचा दुसरा टप्पा 9 ऑगस्ट रोजी मुंबई इथे होणार आहे. मराठा क्रांती मोर्चामध्ये सर्व समाज बांधवांनी सहभागी व्हावं असं आवाहन मराठा एकीकरण समिती राहुरी यांच्या वतीनं करण्यात आलंय. राहुरी येथील गाडगे आश्रम शाळेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्या समाज बांधवांसाठी महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्यात. मोर्चामध्ये सहभागी होताना जी शिस्त यापूर्वी दाखवली आहे तीच शिस्त दाखवावी. प्रवासामध्ये मद्यपान करू नये. पहाटे 3 ते 5 या वेळेमध्ये प्रवास टाळावा. एक्सप्रेस हायवेवरनं प्रवास होणार असल्यामुळे वाहनांची स्थिती चांगली असावी. मोर्चामध्ये सहभागी झाल्यानंतर शिवीगाळ, अश्लील हावभाव, कोणत्याही समाज विरोधामध्ये घोषणा देऊ नये. वाहतूक कोंडी झाल्यास ती तात्काळ दूर करावी. पोलीस आपले शत्रू नसून मित्र आहेत, त्यामुळे त्यांना जमेल तेवढं सहकार्य करावं. महिला आणि वृद्धांना त्रास देऊ नये. मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येकानं स्वतःचं जेवण, पाणी आणि पावसाचे दिवस असल्यामुळं छत्री आणि रेनकोट सोबत ठेवावं. मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्यांनी शक्यतो आपले नातेवाईक अथवा मित्रपरिवाराकडं राहण्याची व्यवस्था करावी. आजारी व्यक्तींनी स्वतःच्या औषधं सोबत ठेवावीत. मोर्चात सहभागी होण्यासाठी 8 ऑगस्ट रोजी सकाळी निघावं. समाज बांधवांनी सर्व सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन यावेळी करण्यात आलंय. आज संत गाडगे महाराज आश्रम शाळेमध्ये राहुरी तालुका मराठा एकीकरण समितीची बैठक शांततेत पार पडली. 9 तारखेच्या सकल मराठा मोर्चामध्ये सर्व मराठा बांधवांनी उपस्थित राहावं असं आवाहन या समितीतर्फे करण्यात आलं. या सभेला उत्स्फूर्त चांगला प्रतिसाद मिळाला. मीही सर्व मराठा समाजाला व इतर बांधवांना विनंती करतो की आपण बहुसंख्येने मराठा क्रांती मोर्चाला 9 तारखेला मुंबईला जायचं आहे. जाताना आपण आपली वाहनं बरोबर घ्यायची आहेत. त्याचबरोबर ज्यावेळेस रेल्वेने किंवा इतर वाहनाने प्रवास करणार तो शांततेत प्रवास करायचा. आपण कुठल्याही प्रकारचं व्यसन किंवा मराठा समाजाला हानी पोचेल असं वर्तन त्या प्रवासात करू नये असंही आवाहन करण्यात आलं. या ठिकाणाहून जी वाहनं निघणार आहेत ती 11 वाजेपर्यंत 8 तारखेलाच इथून निघायची आहे आणि त्या ठिकाणी सर्वांची व्यवस्था पार्किंगची केलेली आहे. सर्व तालुक्यातील सर्व बांधवांना या समितीतर्फे आवाहन करू इच्छितो की आपण या मराठा क्रांती मोर्चामध्ये बहुसंख्येने सहभागी व्हा आणि हा यशस्वी करा.
आज राहुरी येथे सकल मराठा समाज राहुरी तालुका यांची मराठा क्रांती मोर्चासाठी बैठक घेण्यात आली. 9 ऑगस्ट 2017 रोजी मुंबई येथे होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी राहुरी तालुक्यातील 96 गावांमधनं हजारोंच्या संख्येने मराठे मुंबईवर धडकणार आहेत. आज बैठकीमध्ये मुंबईला जात असताना मराठा समाजाने शिस्तीचे पालन करावे, कुठल्याही स्वरूपामध्ये मराठा समाजाला गालबोट लागणार नाही याचे संदेश आज या ठिकाणी देण्यात आला. मराठा एकीकरण समितीच्या वतीने आज या ठिकाणी स्टिकर पॉम्पलेटचे वितरण करण्यात आले. तसेच मुंबई मोर्चासाठी स्वयंसेवकांची यादी देखील या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे. यापुढे मुंबईला जाण्यासाठी 8 तारखेला सकाळी 6 वाजता राहुरी शहरातनं गाड्या निघणार आहेत. नगर जिल्हा 11च्या आत क्रॉस करायचे असे नियोजन आज या ठिकाणी झालेले आहे. तालुक्यातील जवळजवळ सर्व तालुक्यातील या ठिकाणी मराठा समाज मुंबईला जाणार आहे. राहुरी तालुक्यातील देखील सर्व समाज बांधवांनी हजारोच्या संख्येने होणाऱ्या मुंबई मोर्चासाठी यावे असे एकीकरण समितीतर्फे आवाहन करण्यात येत आहे. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळ्या वर्तमानात बिनधास्त. आयुर्वेदिक आणि नैसर्गिक जडीबुटी औषध आता मिळणार आपल्या श्रीरामपूर आणि राहुरी शहरात. डायबिटीज, मूळव्याध, मूतखडा, केस गळणं, केसातील कोंडा नष्ट करणं, दाढदुखी, वजन वाढवणं, वजन कमी करणं, गुडघे आणि कमरेचं दुखणं, पोट साफ न होणं या सर्व आजारांवरती हमखास रामबाण जडीबुटी आयुर्वेदिक उपचार. तसेच ऍसिडिटी, नायटा, गजकर्ण, तोंड येणं, स्त्रियांच्या अंगावरनं जाणं यावरही खात्रीशीर जडीबुटी औषधोपचार उपलब्ध. आता डायबिटीज मुक्त होण्यासाठी सुवर्ण संधी. एका महिन्यात 3 किलो वजन वाढवा याची 100% खात्री. जे जास्तीत जास्त औषध घेण्यासाठी 350 ते 400 रुपयाच्या आत खर्च येतो. कोणालाही गुण 10 पैकी 9 लोकांना पूर्णपणे येतो. कुठल्याही व्यक्तीला फसवत नाही. संपर्क घनश्याम किराणा स्टोअर, विठ्ठल काका वडनेरे. मोबाईल क्रमांक 97 63 48 0415. घरपोच सुविधेसाठी संपर्क 96 04 79 43 41. ठिकाण घनश्याम किराणा स्टोअर, दत्त मंदिरामागे, अशोकनगर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. आयुर्वेदिक जडीबुटी म्हणजे खात्रीशीर रामबाण इलाज. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक आज भारतवर्ष किंवा भारत देशाच्या संपूर्ण इतिहासातील स्वातंत्र्य दिवस 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य झालेला भारत देश आज संपूर्ण देशामध्ये स्वातंत्र्य दिनाचा उत्सव म्हणा किंवा ज्यांनी ज्यांनी योगदान या देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिले त्यांच्या स्मृतींची आठवण म्हणा, यासाठी संपूर्ण देशभर आज स्वातंत्र्य दिनाला वंदन केले जात आहे. या दिवशीच आपल्या परिसरातील लोकप्रिय चॅनल C24 तास यांनी मागच्या 3 वर्षापूर्वी सुरू केलेले हे इलेक्ट्रॉनिक्स मीडियातील नवीन पर्व खरं म्हणजे आम्हाला अभिमान वाटतो आणि अतिशय आनंद वाटतो का अतिशय निर्भीडपणे समाजाच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन आणि वास्तव परिस्थिती जनतेसमोर आणण्याचं इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून चांगलं काम या C24 तासच्या माध्यमातून केलं जात आहे. आणि आज त्यांचाही वर्धापन दिन योगायोगाने दोन्ही दिवस अतिशय चांगले आहेत आणि हा दिवस निवडून का या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपली लढाई दिली, ज्यांनी आपले विचार दिले, आपलं योगदान दिलं, का अजूनही काही स्वप्न या देशातील प्रत्येक कुटुंबाचे नागरिकाचे अपूर्ण आहेत आणि या समाज हितासाठी सर्वांगीण विकासासाठी वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आज फार मोठं महान कार्य करत आहे. थोडीशी काही परिस्थिती या वृत्तपत्रामध्ये उद्योगाचं स्वरूप आलं, इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये उद्योगाचं स्वरूप आलं, परंतु C24 ताससारखा सर्वसामान्यांना घराघरापर्यंत प्रत्येक बातमी आणि वास्तव परिस्थितीतून पोहोचवणारा चॅनल
म्हणजे आम्हाला सुद्धा त्याचा अभिमान आहे. आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या मागच्या वाढदिवसाच्या दिवशी ज्यावेळेस C24 तासने एक उपक्रम केला आणि ती बातमी ज्यावेळेस उद्धव साहेबांनी बघितली तर त्यांनी या C24 तासच्या सर्व पत्रकार बंधूंना किंवा इथले जे प्रतिनिधी आहे योगेशजी डोके का त्यांची बुद्धी आणि त्यांचा जो चौकसपणा आहे का बारीक क्षेत्र ठिकठिकाणी जाऊन वस्तुस्थितीच्या बातम्या हे करून दुसऱ्या दिवशी वेळेमध्ये समाज प्रबोधनाचं काम असेल, प्रशासनाला जागृती करण्याचं काम असेल, अन्याय झालेल्या एखाद्या कुटुंबाला न्याय देण्याचं काम असेल किंवा एखाद्या खेळाडू असतील, विद्यार्थी असतील, सर्व क्षेत्रांमध्ये कौतुकास्पद उपक्रम असतील, हे सगळे आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे दाखवले जातात. मी शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख या नात्याने शिवसेना पक्षाच्या वतीने आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या वतीने या C24 तास हे संपूर्ण कुटुंब आणि त्यांचे जे प्रतिनिधी आहेत या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. तर 3 वर्ष सुरू झाले तर असे भविष्यातले 30 वर्ष, 60 वर्ष, 90 वर्ष, 100 वर्ष संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतभर या C24च्या माध्यमातून एक चांगला समाजसेवेचा उपक्रम किंवा काम व्हावं अशी सद्गुरू साईनाथांच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक न्यू संजय मोबाईल गॅलरी. नामांकित मोबाईल्सची आकर्षक रेंज आणि मोबाईल ॲक्सेसरीज मध्ये भरपूर व्हरायटीज उपलब्ध. प्रोप्रायटर संजय आमले. ठिकाण धनश्री कॉम्प्लेक्स, राजश्री हॉटेल समोर, दौंड, जामखेड रोड, श्रीगोंदा. मोबाईल क्रमांक 9561 00 7655. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक जनसामान्यांचे कैवारी तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढणारे माननीय श्री शंकररावजी गडाख पाटील. नेवासा विधानसभा मतदारसंघाचे प्रथम पाणीदार आमदार माननीय श्री शंकरराव गडाख पाटील. नेवासा तीर्थक्षेत्र विकास कामांचे खरे शिल्पकार माजी आमदार श्री शंकरराव गडाख पाटील. क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार शंकरराव गडाख पाटील यांच्याकडनं C24 तास या वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. तसेच भारतीय नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माजी आमदार श्री शंकरराव गडाख पाटील, मित्रमंडळ, नेवासा तालुका. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. SIF जुन्नर तालुका संघटनेच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी श्री शिवछत्रपती महाविद्यालयाच्या गेटसमोर आंदोलन करण्यात आलंय. या आंदोलनामध्ये अनेक जण सहभागी झाले होते. स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया जुन्नर तालुका या संघटनेच्या वतीनं श्री शिवछत्रपती महाविद्यालयाच्या गेटसमोर आंदोलन करण्यात आलंय. या प्रसंगी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, जिल्हा सचिव विलास साबळे, जिल्हा कोषाध्यक्ष किरण हिले यांच्याबरोबर जुन्नर तालुका अध्यक्ष मंगेश बुराडे, सचिव अक्षय साबळे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांकरता हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा अध्यक्ष यांनी सांगितले की विद्यार्थ्यांकडून फी जास्त घेतली जाते. आय कार्ड विद्यार्थ्यांना फी भरल्याशिवाय दिलं जात नाहीये. सुसज्ज ग्रंथालय उपलब्ध करून द्यावं. विद्यार्थ्यांना भौतिक आणि शैक्षणिक सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून द्याव्यात. शाळा सोडल्याचा दाखला मोफत मिळावा. ग्राहक भंडार सभासद फी 50 रुपयांपेक्षा कमी करावी. अशा विविध मागण्यांचं निवेदन माननीय प्राचार्य यांना देण्यात आलंय. त्यानुसार संबंधित कॉलेजच्या संस्था प्रमुखांबरोबर यामध्ये प्राचार्य, सहसचिव सुभाष काळे, पालक प्रतिनिधी अशोकराव काळे, विश्वस्त ॲडव्होकेट अविनाश थोरवे, माननीय अनिल काका जोगळेकर, अध्यक्ष यांचे प्रतिनिधी माननीय VB कुलकर्णी तसेच उपप्राचार्य प्राध्यापक SG पाटील यांच्यासोबत चर्चा करण्यात आली आहे. तसेच स्टुडंट फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करण्यात आली आहे.
संबंधित पदाधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार स्टुडंट फेडरेशनचं यामध्ये समाधान झालं नाहीये. सदर स्टुडंट फेडरेशनचे पदाधिकारी कुलगुरूंकडे आपल्या सर्व अडचणी मांडणार आहेत, असं जिल्हाध्यक्ष राजू शेळके आणि अक्षय सावळे यांनी सांगितलंय. यामध्ये प्रशांत धोत्रे, पत्रकार विजयकुमार साळवेसर उपस्थित होते. या आंदोलनामध्ये अनेक मुलामुलींनी सहभाग घेतला होता. हा लढा हक्काचा आणि न्यायाचा आहे. हा लढा समतेचा आणि समानतेचा आहे. इथं कोणत्याही स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांमध्ये आणि विद्यार्थिनींमध्ये कोणत्याही स्वरूपामध्ये भेदभावाचा लढा नाही. कोणत्याही स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांमध्ये फूट पाडण्याचा लढा नाही. हा लढा कष्टकऱ्यांच्या विद्यार्थ्यांचा, कामगारांच्या विद्यार्थ्यांचा आणि जे काही तमाम या कॉलेजमध्ये विद्यार्थी शिकत असतील त्या सर्व विद्यार्थ्यांचा लढा बंधूंनो. इथे जमलेला प्रत्येक गेटवरती जमलेला विद्यार्थी, या प्रत्येक विद्यार्थ्याने डोक्यात ठेवण्याची गरज आहे बंधूंनो. मी तमाम कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आव्हान करतो, या प्रश्नावरती कोणती संघटना लढते हे महत्वाचं नाही. या प्रश्नावरती कोण लढतं हे महत्वाचं नाही, पण या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी कोणते विद्यार्थी रस्त्यावरती उतरतात आणि कोण लढतं हे महत्वाचे बंधूंनो. आपण गेल्या अमोल जाधव, C24 तास, मंचर. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. विद्यार्थी नेता कन्हैया कुमारचा भाजप सरकारवर हल्लाबोल. अहमदनगरमध्ये त्यांच्या रॅलीचे स्वागत. श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये गोरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला. 8 जण गंभीर जखमी. पोलीस मात्र शांत. 9 ऑगस्ट रोजी संपन्न होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं. राहुरीच्या मराठा एकीकरण समितीच्या वतीनं आवाहन. आणि SIFच्या जुन्नर तालुका संघटनेच्या वतीनं श्री शिवछत्रपती महाविद्यालयापुढे मोर्चा. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. सकाळ वर्तमानात बिनधास्त.